चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आज देशभरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होत असतानाच सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्याच्या म्हैसाळ येथे दिनांक 14/4/2026 रोजी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती भीमक्रांती युवा विचार मंच म्हैसाळच्या वतीने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी सर्व हिंदू मुस्लिम व समाजातील भीमसैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। म्हैसाळ येथे कार्यात असलेल्या भीमक्रांती युवा विचार मंचचे अध्यक्ष पंकज कांबळे, उपाध्यक्ष विकास कांबळे, कॅशियर अक्षय कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रोहित कांबळे, सिद्धार्थ कांबळे, शैलेश कांबळे, वासुदेव कांबळे, रवी कांबळे, लोभना कांबळे, अवी कांबळे यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित हिंदू मुस्लिम व संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। एकंदरीत म्हैसाळ गावात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती कार्यक्रम सोहळा अतिउत्साहात पार पडला। टीव्ही न्यूजचे रमजान कुटवाडे यांचा रिपोर्ट। नमस्कार। आज न्यूज मराठी टीव्ही न्यूजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आज म्हैसाळ गावच्या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि आज आमच्या सर्वांना माझ्याकडून जय भीम जय भीम। आणि आमचे जय भीम कमिटीचे अध्यक्ष पंकज कांबळे यांनी 1-2 शब्द बोलतील। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी जयंती आता आपण साजरी करत आहोत। तर आपल्या महत्त्वाचे म्हणजे आपल्या मंडळाचे नाव आहे भीमक्रांती युवा मंच म्हैसाळ। आपले पर्व आता हे 10वे आहे व ह्या 2026मध्ये मी मंडळाचा अध्यक्ष आहे पंकज आदिनाथ कांबळे। मी तुम्हाला बाबासाहेबांबद्दल काय सांगू, 2 मिनटं मला बाबासाहेबांचे शब्द यांनी सांगायला लावलेत, पण असं होत नाही की 2 मिनटामध्ये बाबासाहेबांचे शब्द संपतील। असे बाबासाहेब एवढे पण लहान नाहीत। घेतो तो श्वास आणि खातो तो घास, फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे। बाबासाहेबांचं सांगण्याइतकं लहान असं कर्तृत्व नाही आपल्या आयुष्यामध्ये। आपण आता फक्त 12वी 14वी 15वी करू तर का आपण पास करतो, पण बाबासाहेबांनी त्यांच्या वयामध्ये 32 डिग्र्या घेतल्या, 9 वर्षाचा अभ्यास 3 वर्षामध्ये पूर्ण केला, अशी त्यांची मान ख्याती होऊन गेली। बाबासाहेब आंबेडकरांसारखा हा तारा पुन्हा कधी जन्माला येणे शक्य नाही आणि हे असे सगळ्यांनीच म्हणलेलं आहे, हे फक्त मीच बोलत नाही। बाबासाहेबांसारखी ख्याती ही खूप मोठी आहे आणि त्यांची जयंती 152 देशामध्ये साजरी होते आणि दरवर्षी त्यांची जयंती मोठमोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। कारण का, बाबासाहेबांनी एकच शब्द म्हणला आहे की वाचाल तर वाचाल। बाबासाहेब हे सगळ्यांना कळालेले आहेत, त्यामुळे त्यांचे ज्ञान सागर हा मोठा होता आणि त्यांना सगळ्यांना समजून घेतलेला आहे, त्यामुळे त्यांची आता वाटचाल पुढे मोठ्याने होत आहे। जय भीम जय। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।